नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. शेअर बाजारातील कोट्यवधीच्या नुकसानीने एका कुटुंबाचा अंत झाला आहे. बार्शी तालुक्यातील हातीज येथे मुख्याध्यापकाने पत्नी आणि 2 मुलांना विष देऊन स्वतः मात्र गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय घडले नेमकं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नमस्कार. मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हातीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. बार्शी तालुक्यातील हातीज गावात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे मानसिक तणावात असलेल्या एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि 2 चिमुकल्या मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार योगेश बाळासाहेब पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक तालुका तळोदा येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याच्या कुटुंबात पत्नी माधुरी पाटील, मुलगा अथर्व पाटील आणि शिवांश पाटील असा परिवार होता. प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने दरवाजा ठोठावला, मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय निर्माण झाला. शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता घरातील भीषण वास्तव समोर आले. घरात पत्नी माधुरी आणि 2 मुलांचे मृतदेह आढळून आले, तर योगेश पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारामुळे सुमारे 1,80,00,000 रुपयांचा तोटा झाला होता. काही दिवसापूर्वी आईकडून मिळालेल्या जवळपास 1 कोटी रुपये त्यांनी पुन्हा शेअर बाजारात गुंतवले होते, मात्र त्यामध्ये मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय मित्र आणि नातेवाईकाकडून घेतलेले हातउसने पैसे वाढत कर्ज आणि आर्थिक ताण यामुळे गेल्या काही दिवसापासून गंभीर मानसिक तणावाखाली असल्याची तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे या घटनेपूर्वी योगेश पाटील यांनी तब्बल 22 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये आर्थिक व्यवहार, कर्जाची माहिती, मालमत्तेच्या वाटण्याबाबतच्या सूचना, काही वैयक्तिक बाबींचा उल्लेख करण्यात आल्याचे समजले. मात्र या पत्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मयत योगेश पाटील यांच्या विरोधात पत्नी आणि मुलांच्या मृत्यूबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका सुशिक्षित आणि संस्कृत कुटुंबाचा अशा प्रकारे झालेला दुर्दैवी अंत संपूर्ण बार्शी तालुका हादरून गेला आहे. हातीज गावावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे शेअर बाजारातील अनियंत्रित गुंतवणूक, आर्थिक ताण आणि मानसिक आरोग्य या विषयावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू आहे. नवनवीन बातम्या व इतर माहिती पाहण्यासाठी आमच्या MS मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.